की निलेश लंके हे आपल्याकरता उमेदवार म्हणून उभे आहेत। त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा पक्ष आहे, आमच्या आघाडीचे उमेदवार आहेत, इंडिया अलायन्सचे उमेदवार आहेत। पण खऱ्या अर्थानं जनतेचा उमेदवार कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्र आणि देश पाहतो, एवढं तुम्हाला याने सांगतो। काय जादूगाड्यानं केली काही कळायलाच तयार नाही। गावात जाता रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोक जागे आणि मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं वाजत गाजत मिरवणुका काढतायत। नेमका काय चमत्कार आपल्याला पाहायला मिळतोय, पण तो हा चमत्कार अचानक घडत नसतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। 5 वर्ष आमदारकीचे त्यांचे मी पाहिले जवळून, आणि ते पाहत असताना एखादा धडपडणारा तरुण, एका शेतकरी कुटुंबातला, गरीब कुटुंबातला, सामान्य कुटुंबातला तरुण एखादा पुढे येतो आणि तो जनतेकरा मनापासून, त्याला वेदना माहितीये, जनतेच्या सर्वसामान्यांच्या वेदना माहितीये, दुःख त्याला माहितीये, त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो। त्याची ती धडपड आम्ही सुद्धा अत्यंत जवळून पाहिली। पारनेर तालुका एकच नदी माझ्या आमच्या मुळा नदी, पलीकडे गेलं का लगेच सुरू होत असतं, तिकडे गेलं का कौतुक ऐकायला मिळत असतं निलेश लंके यांचं। हा धडपडणारा तरुण आहे, एक आदर्श लोकप्रतिनिधी आहे, आणि मला खात्री आहे की आम्ही ज्यावेळेस उभं राहतो, भक्कम पाठीशी उभं राहतोय, त्यावेळेस आम्ही निवडलेला हा गडी अत्यंत योग्य हे वाटतंय म्हणून उभा राहतोय, तुम्हाला हे सांगतोय। विजयी भव।